सध्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अनेक गणेश भक्त कोकणवासी आपल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी जात असतात आणि त्यामध्येच त्यांना मुंबई गोवा महामार्गावरती अखंड खड्ड्यांचा असा सामना करावा लागतो। आपण जर पाहिलं तर हे गॅरेज आहे, या ठिकाणी आपल्याला दिसतील की कशा पद्धतीमध्ये या खड्ड्यांचा सामना जो आहे तो या वाहन चालकांना करावा लागतोय आणि थेट जे वाहन चालक आहेत हे गॅरेज मध्ये या ठिकाणी येतात आणि गॅरेज मध्ये दुरुस्ती केल्याच्या नंतर ते पुढे मार्गक्रमण करत असतात। आपण एकंदरीत जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावर असंख्य खड्डे असे पडलेले आहेत आणि त्याच खड्ड्यांमधून आपण जर पाहिलं तर गणेश भक्तांना कोकणवासियांना मार्गक्रमण करावं लागतं आणि त्यातून त्यांना मार्ग काढावा लागतो आणि कोकणामध्ये आपलं घर गाठावं लागतं। आपल्यासोबत या गॅरेजचे मालक आहेत, काय सांगाल कशा पद्धतीची कामं असतात आणि किती गाड्या गणेश उत्सवामध्ये आपल्याकडे येतात? ब्रेकडाउन या खड्डे की वजह से ज्यादा प्रॉब्लम आता है, बस यही प्रॉब्लम है। या गणेश उत्सवामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त गाड्या किती असतात साधारण कामासाठी? एक दिन में ना, एक दिन में आएगा कम से कम 8, 9, 10, 5 जैसा हो जाए। और आपण जर पाहिलं तर गणेश उत्सवाच्याच कालावधीमध्ये ब्रेकडाऊन या खड्ड्यांमुळे गाड्या होतात आणि जवळपास दिवसाला 1-2 नव्हे तर तब्बल ते 8 ते 9 अशा गाड्या ज्या आहेत त्या कामासाठी या गॅरेजला येत असतात। म्हणजे आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे ते गेले 17 वर्षापासून रखडलेलं आणि त्यामध्येच आता खड्ड्यांचं विघ्न जे आहे ते कोकणवासियांना पार करून आपलं मूळ गाव जे आहे ते कोकणामध्ये गाठावं लागतंय। राज वैशंपाट, टीव्ही 9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।